महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी काढली खोडून. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजपातील जागावाटपाचा तिढा कायम. भाजप 55 जागांवरती लढण्यासाठी आग्रही. भाजपनं दिलेल्या 35 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य. वसई विरारमध्ये महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला. भाजपा 91 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागा लढवणार. पुढच्या 48 तासात भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार. नाशिकमध्ये भाजपामध्ये आयारामांना निष्ठावंतांचा विरोध. विनायक पांडे, यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करत भाजप कार्यकर्त्यांची गिरीश महाजनांसमोर घोषणाबाजी. पक्षप्रवेशाला माझा विरोध नाही, पण आज जे काही घडलं ते आवडलं नाही. पक्षप्रवेशावरती बोलताना देवयानी फरांदे भाऊक. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना काँग्रेसची नवी खेळी. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित सोबत आघाडी करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. ठाण्यात एकनाथ शिंदेंना धक्का. शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा. निकटवर्तीय कार्यकर्त्याच्या हकालपट्टीनंतर मीनाक्षी शिंदे होत्या नाराज. एक ब्रेकिंग न्यूज आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोल्यात शिवसेना भाजप महायुती म्हणून लढणार आहे. भाजप नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. 4ही महानगरपालिकेत शिवसेनेचा मान सन्मान ठेवला जाईल असं आश्वासन भाजप नेते बावनकुळे यांच्याकडून देण्यात आलंय. त्यामुळे आम्ही 4ही शहरात महायुती करून लढणार आहोत असं सांगण्यात आलं. चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. आणि आणखीन एक ब्रेकिंग न्यूज. नवी मुंबईत युतीची चर्चा फिसकटली आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या इच्छुकांना संकेत दिलेत असं सूत्रांकडून आपल्याला कळते. जागा वाटपावरून भाजप शिवसेनेत मतभेद झालेत. त्यामुळे नवी मुंबईत आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, ज्याला प्रचार प्रमुख माजी खासदार संजीव नाईकांनी दांडी मारली. पण इतर दोन्ही बाजूचे महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित होते. पण ही चर्चा जी ती फिसकटली आहे. त्याच्यामुळं चर्चेचे आणखीन काही चर्चेच्या बैठका होत आहेत. काय बघणं महत्त्वाचं ठरेल. बघूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ख्रिसमसच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर नवी दिल्लीमध्ये चर्चला भेट दिली. यावेळी त्यांनी सगळ्यांना नाताळच्या शुभेच्छा देखील देऊ केलेल्या आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चचे फादर त्यांची भेट घेतली. एक शांती संदेश जो आहे तो यावेळी चर्चच्या फादरकडून देण्यात आला. आणि या प्रार्थनेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही सहभागी झाले होते. दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला त्यांनी भेट दिली. नरेंद्र मोदी यांनी यावेळी चर्चमध्ये प्रार्थना केली. आणि दिल्लीतील कॅथेड्रल चर्च सर्वात जुन्या चर्चपैकी एक असून दिल्लीतील सर्वात मोठा चर्च देखील आहे. आणि ख्रिसमसची भावना आपल्या समाजात सुसंवाद आणि बंधुता आणेल असंही नरेंद्र मोदींनी सांगितलं. This morning we pray particularly
यावेळी उपस्थित सगळ्यांच्या बरोबरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिसमसच्या प्रार्थनेत सहभागी झाले होते. अर्थात महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहे, ज्यामध्ये काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, यांची जरी एकूण म्हणजे एकूण जर बेरीज केली तर हा आकडा केवळ 8-10च्या आसपास जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे सत्ताधारी पक्षामध्ये संघर्ष निर्माण झालाय. कारण शिंदेच्या सेनेकडे 40च्या आसपास आकडा जातोय आणि भाजपकडे जवळपास 60-65 विद्यमान नगरसेवकांचा आकडा जातोय. त्यामुळे स्पर्धा निर्माण झाली आहे ती भाजपमध्ये आणि शिंदेच्या शिवसेनेत. आणि या स्पर्धेमध्ये भरडला जातोय तो सामान्य कार्यकर्ता, तो भाजपतला असो किंवा शिंदेच्या शिवसेनेतला असो. याचं या सगळ्याच्या निमित्तानं निरीक्षण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर सामान्य कार्यकर्ता भाजपचा भरडला जातो या स्पर्धेमध्ये. त्यामुळे त्यांना कधी न्याय मिळेल, त्यांना कधी सन्मान मिळेल, त्यांना कधी उमेदवारी मिळतील, हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जातात. आता नेते भाषणं देतील, हे सगळ्या गोष्टी करतील. मात्र आता हे जे काही प्रवेश सोहळे होत आहे, या प्रवेश सोहळ्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की जसं गिरीश महाजन म्हणाले की प्रेमात आणि युद्धात सगळ्या गोष्टी माफ असतात आणि तेच ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच लक्ष्मण, खरं तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 2 माजी महापौरांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये पार पडणार आहे. काल हेच 2 माजी महापौर जेव्हा मनसे आणि शिवसेनेची अधिकृत युतीची घोषणा झाली तर हे देखील त्या सगळ्या आनंदोत्सवामध्ये सहभागी झालेले होते, अशी एक माहिती कळतीये. अगदी खरं आहे. याच्यामध्ये जर विनायक पांडे आपण बघितले तर काल विनायक पांडे जी शिंदेची सेना आणि माफ करा ठाकरेंची सेना आणि शिवसेनेची जी युती झाली होती त्या युतीची घोषणा ज्या वेळेला झाली त्यावेळेला हेच विनायक पांडे गळ्यामध्ये शिवसेना ठाकरे बाबूल आहे सर्व मान्यवर आज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती, त्यानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो. अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये खासदार म्हणून त्यांनी आपलं नेतृत्व केलं. अनेक वर्ष मंत्री राहिले, परराष्ट्र राहिले, प्रधान राहिले आणि त्यावेळेला लावलेले छोटेसे रोपटं आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आज भारतीय जनता पक्ष देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वात जास्त खासदार, सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त नगरसेवक असलेला, सर्वात जास्त सदस्य असलेला हा पक्ष आता खूप मोठा झालेला आहे. आणि आज या ठिकाणी आपण प्रवेश सोहळाही बघतात. या ठिकाणी आमचे जुने स्नेही, त्यांचं आमच्यावर काही दिवस फार प्रेम होतं. दिनकर अण्णा